शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा, एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली। राष्ट्रवादीमधील एका ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी सूत्रांची माहिती। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याची चर्चा सुरू हे नक्की, विजय वडेट्टीवार यांचं सूचक भाष्य। जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण, मैत्रीमुळे भेटले असावे दत्ता भरणेंचं वक्तव्य। तर भेटीबाबत माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले, सुळेंची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नर्मदा प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची बैठक। दिल्लीमध्ये इतर राजकीय गाठीभेटी होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या आमदारांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक। पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आमदारांसोबत संवाद साधणार। मी मॅनहॉलमध्ये पडून झालेल्या मृत्यूवर हसलो नाही, चौफेर टीकेनंतर आमदार अमित साटमांचं स्पष्टीकरण। साकीनाका चेंबूर दुर्घटनेवर बोलताना हसल्यामुळे साटमांच्या विरोधात होता रोष। कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू, आई 15 मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, बेशुद्ध व्हायची। विधानसभेमध्ये राम कदम आक्रमक, कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी। तर सरकारने याबाबत दखल घेण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या सूचना। वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर, दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू। सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना। पुण्याच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती, शेकडो कोटींचा खर्च करूनही प्रशासनाला बादल्यांचा आधार। मुसळधार पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाची पोलखोल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली, पुणे मार्गावरील एकाच लेनची वाहतूक सुरू। तासाभरात मार्ग मोकळा होण्याची शक्यता। नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलं, अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोलेकडे सरकला। पर्जन्यवृष्टी कायम, अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि पर्यटन स्थळं बंद। 100 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात। परिसरातील टपऱ्या, दुकानं हटवली, पूरजन्य स्थितीमुळे प्रशासन सतर्क। त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा कुडाळकडे जाणारा रस्ता वाहून गेला, पुलाचं काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ताच खचला। 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला। इंद्रायणी नदीला महापूर, आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली, वाहतूक पूर्णपणे बंद। माऊलींच्या पालखी सोहळ्यावर पुराचं सावट, मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना पुण्यामध्ये थांबण्याचं आवाहन। 3 दिवसांपासून वसई जलमय, वसई फाटा, धुमाळनगर, एव्हरशाईनमधील लिंक रोड पाण्याखाली, नागरिक हैराण। पाण्यामधून वाट काढताना वाहनधारकांची कसरत, काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासही सुरुवात। नालासोपारा रेल्वे स्थानक अद्यापही जलमय, रुळांवर काही प्रमाणामध्ये पाणी। लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर। तानिया टाउन, राजनगर परिसरात पाणी, जनजीवन विस्कळीत। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार, सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर। पालघरसाठी रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। लोहगड हत्याकांड प्रकरणामध्ये मोठी अपडेट, 4 महिन्यांपूर्वीच आरोपी सिया चेतननं गुपचूप लग्न उरकलं। व्हॉट्सअप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर, दोघेही सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत। देहूमधून तुकोबांच्या आणि पैठणमधून पालखीचं प्रस्थान, टाळ मृदंगांचा गजर आणि फुगड्यांच्या फेऱ्यामध्ये वारकऱ्यांचा उत्साह शिगेला। विठू नामाच्या गजरामध्ये पैठण संगे देहू नगरी दुमदुमली।